नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज आपण भरली मिरची बनवणार आहोत। सध्या मार्केटमध्ये हिरव्या मिरच्या छान छान विकायला आल्या आहेत। त्यासाठी 2 चमचे ढोबळी मिरची, 2 चमचे कांदा, 2 चमचे उकडलेले मक्याचे दाणे, 1 चमचा टोमॅटो, 3 चमचे बारीक चिरलेला गाजर, आवडीप्रमाणे मिरची घालूया। 70 ग्राम पनीर आणि 50 ग्राम चीज घेऊया। अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालूया। चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय याप्रमाणे। इथे मोठ्या आकाराची मिरची घेतली आहे। मिरची मधोमध कापून त्यामधली बिया काढूया याप्रमाणे आणि 2 तुकडे करून घेऊया। सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून मिरच्या कापून घेतल्या आहेत। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा समप्रमाणात घेतला आहे। त्यामध्ये पाणी घालून सैलसर पेस्ट बनवूया। पेस्ट जास्त पातळ किंवा जास्त घट्टही बनवू नये, याप्रमाणे असावी। मिरचीच्या तुकड्यांमध्ये सारण भरून घेऊया याप्रमाणे। सगळ्या तुकड्यांमध्ये सारण भरून झालं आहे। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार आहे। मिरची त्यामध्ये डीप करून घेऊया। सर्व बाजूने आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे। आता मिरचीला ब्रेड क्रम्स लावून घेऊया। परत आपल्याला मिरची कॉर्नफ्लॉवर मध्ये डीप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहे। ही प्रोसिजर आपल्याला 2 वेळा करायची आहे। सगळ्या मिरच्या तयार झाल्या आहेत। पॅन मध्ये तेल गरम करून आपल्याला या मिरच्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। ही प्रोसिजर करताना आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। मिरची आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। या मिरच्या अजिबात तिखट नसतात, त्यामुळे ह्या चीझी मिरच्या आपण स्टार्टर्स म्हणून खाऊ शकतो। मेयोनीज किंवा सॉस बरोबरही ह्या खूप छान लागतात। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच सांगा आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरही क्लिक करा। सगळ्यात महत्त्वाचं, मस्त रहा, खात रहा। थँक यू।